unbedingt reingehen. Ja. Jetzt schauen wir kurz, ihr müsst dann wieder zurück hierher. Ja, okay. हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. तर रविवार आहे आणि आमचं अचानक प्लॅन झालं आहे की ना उबलिंगनला जायचं. सो मी तयार झाली आहे आणि मला लेट झाला आहे भरपूर, म्हणजे 1 मिनिटात माझी बस आहे. आणि आहे ना मला खरंच लेट झाला, म्हणजे ना मी 1 मिनिट लेट होती आणि इथे 1 मिनिट लेट म्हणजे जास्तच लेट असतं. कारण की ना लोक म्हणजे वेळेवरती निघतात आणि बसवाला मला बोलला पण की ना थोडं लवकर येत जा म्हणून, कारण की माझी सेकंड टाईम होता मी असं लेट केलं आहे बसला. आणि मग त्यानंतर झिंगनवरून ट्रेन पकडून मी राडोबझेल गेली. तिथं मी माझ्या फ्रेंडला भेटली एकताला, आणि तिथं पण ट्रेन माझी मिस झाली असती, पण मग 1 मिनिटांवरून ती पण ट्रेन वाचली. आणि मग आम्ही दोघी पण राडोबझेलवरनं युबलिंगन आलो. आणि मग युबलिंगन आल्यावरती आम्ही तर पहिले बसेस चेक केल्या की आपल्याला कुठे जायचं आहे, एक्झॅक्टली कुठे फिरायचं आहे. पण तिथे गेल्यानंतर ना म्हणजे आम्ही आजूबाजूला थोडंसं बघितलं की ना इथेच काहीतरी जवळपास असेल, कारण की सिटी पण जवळच दिसत होती. आणि ना आम्ही अचानक प्लॅन केल्यामुळे ना आम्ही काहीच रिसर्च केला नाही की आपल्याला जिथे जायचं आहे तिथे फिरणार कसं काय वगैरे काहीच माहीत नाही आम्हाला. आम्ही डायरेक्ट गेलो तिकडे काही विचार न करता. आणि मग तिथे गेल्यावरती ना आम्हाला एक्झॅक्टली माहिती नव्हतं की आम्ही लांबून बघितलं की इथे वरती लोक दिसत आहेत, पण ते लोक वरती गेले कसे हेच आम्हाला माहीत नाही. सो मग आम्ही ना तिकडनं 2 बायका आल्यात समोरून ज्या जर्मन होत्या. सो आम्ही त्यांना विचारलं की एक्झॅक्टली हे काय आहे आणि ह्याच्यावर जायचं कसं. तर त्यांनी खरंच खूप आमची मदत केली. आणि इथे ना एक हे पण लावलं होतं, इन्फॉर्मेशन पण लावलेली होती की ना हे रोझनबेल गार्डन आहे. सो हा पहिले एक किल्ला होता आणि ज्याचं डेव्हलपमेंट त्यांनी आता गार्डनमध्ये केलं आहे म्हणजे. आणि हा एक पहिले प्रायव्हेट होता, तर यांनी नंतर 2021पासनं ह्याला पब्लिक केलं आहे. सो मग त्यांनी आम्हाला ना पूर्ण वरती घेऊन गेल्या आणि वरती जाऊन माहिती पण दिली. आणि वरती ना काहीतरी एक म्युझियम होतं. सो त्याचं काहीतरी नाव रॅशलिन फॉन मेडेल्क हाऊस असं काहीतरी होतं, मला पण एवढं प्रोनाउन्सिएशन येत नाही. आणि हे ना जवळपास आहे ना 1400च्या काळात बांधलं गेलेलं होतं आणि इटालियन स्टाईलने बांधलं गेलेलं आहे हे म्युझियम. सो त्या आम्हाला त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन देत होत्या. आणि त्या म्युझियममध्ये काय वगैरे आम्ही काही जास्त बघितलं नाही, कारण की आम्ही गेलेलो रविवारच्या दिवशी, म्हणजे सुट्टीचा दिवस, सगळं बंद असतं. आणि ते आम्हाला सांगत होते की ना मी तुम्हाला इथे दाखवते आणि त्यानंतर तुम्ही परत येऊन मध्ये जाऊ शकता जर ओपन असेल तर. तर तिथे काहीतरी पासेस वगैरे होते. म्युझियम या Wir sind kommen aus Indien. या Weiter Weg. Das ist das Alp, das Museum. या Da müsst ihr auch unbedingt mal rein. Aha. Das ist ein ganz besonderes Haus. Und der Baustil, Style of Building, ist so wie südlich von den Alpen, wie Italien Italien. ursprünglich. Und man kann ganz schön auf den See sehen, Aha, wenn man das reingeht. ist sehr, in den sehr schön. Museumsgarten. Genau, und hier, एक तो पासेस है. Und dann müssen Sie da drüben या hier unbedingt reingehen. Ja. Jetzt schauen wir kurz, ihr müsst dann wieder zurück hierher. या ओके. Aber das Schauen wir ist nicht kurz, ob frei. drüben offen ist. Ich weiß nicht bis wo. nichts, da hinten ist der Ja. Garten, der Museumsgarten. Oh, Da okay. vorne gibt es so eine Mauer. Oh, okay, das ist auch schön, ja. Also hier ist ganz, ganz viel. Ja. Also auch hier hinten und drüben Museum hin. Und die Tür, wo ist jetzt die Tür? Ah, guckt hier. Ja, das ist die Tür. Ja. Hier. Oh, Okay, wow. Das ist schön. Na, ich wohne im Pfullendorf. Pfullendorf, ja. Wirklich. Ja. Wirklich. Und der Turm ist jetzt hier rechts. Ja, okay. Also hier habt ihr gefunden. Ja. Und hier gibt es ganz viel zu sehen. Also ja, also gerade der das kleine, wir sehen. schmale Weg runter und unbedingt, dass ihr zum Museum geht und da dann den Blick, weil man sieht über die ganze Altstadt, man sieht alle Häuser,
die Dächer, die alten, uralten Dächer. Ja, aha. Nach dieser, wir gehen nach Überlingen Therme für Bodense sehen. Okay. या सो तुम्ही बघितलं की ना त्यांनी किती इन्फॉर्मेशन दिली. आणि खरं सांगायचं ना तर आमची जर्मन काही एवढी पण चांगली नाही आहे. आम्ही त्या 100% जर बोलल्या असेल ना तर आम्हाला फक्त 10% समजलं आहे, पण ॲटलिस्ट समजलं आहे त्यांनी काय सांगितलं आहे ते. सो ते त्यांनी सांगितलं आहे की ना एक जुनं क्लॉक आहे ते तुम्ही बघू शकता आणि बोडन्झे वगैरे बघू शकता आणि सिटीमध्ये काय काय ते सांगत होत्या त्या आम्हाला. सो आम्ही आता वरती आलो आहे आणि इथून ना पूर्ण युबलिंगन सिटी दिसत होती. सो हे खूपच छान आहे, म्हणजे मस्त होतं. आम्ही आणि खाली होतो तिथपासून त्यांनी आम्हाला वरती आणून सोडलं आहे. म्हणजे क्वचितच अशी लोक भेटतात ना जी एवढी मदत करतात. सो हे खूप छान दिसतंय हे नजारे वगैरे. आणि त्यानंतर मग आम्ही ते वॉलच्या साईडने चालायला सुरुवात केली. आणि इथं फिरता ना म्हणजे असं आठवण येते की ना आपल्याकडे पण गडांचे कन्स्ट्रक्शन्स असेच केलेले होते जे की आपण जपले नाही आहे. जर आपण त्यांचं किल्ल्यांचं आपल्या गड किल्ल्यांचं संवर्धन केलं असतं तर ते पण अशाच प्रकारे राहिले असते. बट ठीक आहे, आता ते लोकांनी राहायला सुरुवात केली ह्याच्यावरती, पण आपल्या किल्ल्यांवरती आपण अजून राहत नाही आहे. त्यांना अजून तितका रिस्पेक्ट दिला जातो आहे मे बी, त्यामुळे. सो चला आता पुढे दाखवूया. सो इथे ना ह्यांनी ह्या किल्ल्याचं गार्डनमध्ये कन्वर्जन केलेलं आहे. इथं वरती खूप छान छान प्रकारचे झाडं वगैरे लावलेले आहे आणि खूप सुंदर सुंदर फुलं आणि झाडांची इन्फॉर्मेशन पण लिहिलेली होती इथे यांनी. आणि छान बनवलं आहे बसण्यासाठी, शांततेत मस्त वाटतं इथे बसायला पण. आणि मग त्यानंतर ना आम्ही सिटी फिरायची म्हणून खाली गेलेलो किल्ल्यावरनं. आणि मग त्यानंतर त्या बायकांनी जे सांगितलं होतं की ना जे ओल्ड म्हणजे सॉरी क्लॉक ते तुम्ही बघा म्हणून, ते पण छान आहे. सो आम्ही मग तिकडे जायला निघालो. आणि मग जाता जाता आम्हाला रस्त्यामध्ये एक चर्च लागला. रस्त्यामध्ये म्हणजे सिटीमध्ये एक मस्त मोठा असा चर्च होता. आम्ही बाहेरूनच होतो बघितलं तिथे. आणि आज संडे असल्यामुळे थोडी शांतताच असते इकडे. तशी कायमचीच शांतता आहे म्हणा जर्मनीमध्ये, पण मग संडेच्या दिवशी जास्त कोणी बाहेर निघत नाही. सगळ्या लोकांना शांततेत राहायला आवडतं. रेअरली लोक दिसतात बाहेर. आणि हे बोडेन्झे असल्यामुळे इथे लोक येतात फिरायला असं रविवारच्या दिवशी, की पाण्याच्या किनारी शांत बसायला वगैरे, थोडं चिल आउट करायला लोक निघतात बाहेर. सो हे असं छोटी सिटी आहे पण खूप छान वाटली मला पण ही सिटी. मस्त रस्ते वगैरे आहे आणि जुने कन्स्ट्रक्शन्स वगैरे खूप आहेत ह्यांच्याकडे, म्हणजे खूप जुन्या बिल्डिंग्स वगैरे आहेत. सो हे छान आहे, बघायला पण मस्त वाटतं. आणि मग आणि ना हा पण एक छान चर्च होता, म्हणजे बराच मोठा होता हा पण. आणि हा पण जवळपास 1350च्या काळात बांधला गेला आहे. ह्या लोकांचे ना खूप जुने जुने कन्स्ट्रक्शन्स मी सांगते तसे. आणि छान पण आहे, म्हणजे मस्त बनवलेले असतात, एकदम छान कोरीव काम वगैरे केलेलं आहे ह्यांनी. आणि खरंच म्हणजे एखादा पूर्ण दिवस जर आपल्याला फिरायचं झालं तर अशा छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या कव्हर करू शकतो, पण कमी वेळेत आपल्याला एवढ्या गोष्टी नाही कव्हर होत. आणि मग आम्हाला ज्या सकाळी लेडीज भेटल्या होत्या जर्मन, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ना ओल्ड आहे, म्हणजे ओल्ड क्लॉक आहे, ते तुम्ही बघा म्हणून. सो हे ते क्लॉक आहे. आम्ही इथे पण गेलेलो बघायला. छान होतं, मस्त बिल्डिंग होती. आणि आतमध्ये लोक पण राहत असणार, कारण की एवढं मोठं आहे आणि ते रिकामं काय करणार. सो त्यात लोक राहत असणार. आणि छान होते, म्हणजे बघायला पण मस्त वाटलं आम्हाला पण. आणि काहीतरी किती वाजलेत ह्याच्यामध्ये, 2:45 वाजलेत वाटतं. आणि मग त्यानंतर ना आम्ही थोडी सिटी फिरून झाल्यानंतर ना आम्ही थोडं सिटीच्या थोडं साईडला आलो. आणि युबलिंगन ही सिटी आहे ना पूर्ण आहे ना बोडन्झेवरती, म्हणजे मी लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी ना राडोब्झेल गेली होती. तर राडोब्झेलला जो बोडन्झे लेक आहे, म्हणजे कॉन्स्टन्स लेक आहे, तोच लेक युबलिंगनला पण आहे. तो लेक बराच मोठा आहे, जवळपास 63 किलोमीटर फक्त त्याची लेंथ आहे. त्यामुळे त्याने भरपूर सिटीज कव्हर केल्या आहे. आणि मग आम्ही बोडन्झेवरती आलेलो. तर इथे ना असे ब्लॅक कलरचे फ्लावर्स दिसले मला. आय डोंट नो काय नेमकं, असे पूर्ण काळे काळे फ्लावर्स दिसत होते. सो मग आम्ही इथे थांबलेलो, लोक पण बसलेले होते संडेचे मस्त. आणि मग त्यानंतर ना आम्ही आईस्क्रीम खायचं आमच्या मनात आलं.
मग आम्ही गेलेलो आईस्क्रीम खायला. 2 क्यूटशा मुली दिसल्यात, असल्या क्यूट होत्या एवढ्या. आणि मग आम्हाला पण आईस्क्रीम चूज करायला एवढा वेळ लागलाय, जवळपास आम्ही 5 ते 10 मिनटं आईस्क्रीम चूज करत होतो. आणि मग फायनली मी शेवट काहीच ऑप्शन न ठेवता सिम्पल मँगो फ्लेवर आईस्क्रीम ऑर्डर केली. आणि एकताने कुठली केली, योगर्ट विथ काहीतरी होतं फ्लेवर, तिचा माहीत नाही मला काय होतं एक्झॅक्टली आता. आणि मग त्यानंतर आम्ही आईस्क्रीम घेतलं आणि आईस्क्रीम घेऊन जरा लेकच्या साईडला बसलो जागा शोधून. तर भरपूर लोक असे शांततेत बसलेले होते. आणि मग त्यानंतर आमचं प्लॅनिंग झालं की ना आपण प्रॉपर लेककडे जाऊया. सो आम्ही इथे बस स्टॉपला थांबलो आणि मग त्यानंतर काय 5 मिनिटाची बस होती, पायी आलं असतं तरी पण चाललं असतं. आणि हा आहे ना थोडासा बोडंदेचा व्ह्यू होता. सो इथे पण बरेच लोक होते आणि ना इथे लेकच्या कडेला ना झोके बांधलेले होते ज्याच्यावरती सगळेच झोके खेळत होते. सो मग आम्ही पण थोडी मजा घेतली झोक्यांची. आणि कधी कधी ना खूप दिवसांनी काही गोष्टी केल्या ना मग मस्त वाटतं करायला पण. आणि मी जेवण करायला विसरली होती. सो आहे ना मी एक त्याला कॉल करून सांगितलं होतं की माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन. सो तिने खूप छान छान इंडियन स्नॅक्स आणले होते सगळे. सो मग आम्ही स्नॅक्स वगैरे खाल्ले, मस्त व्हिडिओज फोटोज सगळं घेतलं. आणि आहे ना आमच्यासोबत एक छोटी मुलगी झोका घेते आणि तिला खूप मजा येते नाही, ती आम्हाला दाखवते बघा किती मस्त वाटतंय मला. आणि हा बदक उभा आहे ना, त्याला माहिती आहे मी त्याचे फोटोज व्हिडिओज घेते. तो मस्त पोज देऊन उभा आहे आणि त्याच्यासोबत जोडी पण आहे. आणि ते लोकांसोबत खूप कम्फर्टेबल आहे, त्यांना बिलकुल भीती नाही वाटत आहे की लोक येत आहेत मग आपण जायला पाहिजे ना, हम यही रहेंगे, हमारी जगह पे आप आए हो, आप हमसे डर कर भागो, अशी त्यांची कंडिशन आहे. ते खरंच खूप कम्फर्टेबल आहे. आणि ना असं म्हणतात की नाही का बदक नेहमी जोडीनेच असतात, ते एकटे काय जगू शकत नाही असं काहीतरी आहे. आणि मग त्यानंतर एक मस्त बोट पास झाली आहे आमच्या समोरून आणि मला खूप छान वाटते, मस्त व्ह्यू बघायला पण मजा वाटते. आणि आता आमची पण वेळ झाली आहे घरी जायची, कारण आणि ना रविवारच्या दिवशी ना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ना बस वगैरे बंद होऊन जातात, कारण की ट्रॅव्हल करायला जास्त लोक नसतात बाहेर. आणि चला आता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.